दान करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे। आपण दृश्य बघू शकतोय, सर्व मुंबईकरांनी मोठ्या संख्येने गर्दी या ठिकाणी केली असल्याचं आपण बघतोय। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईमध्ये आहेत आणि सर्व रस्ते खचाखच भरलेले आहेत। इतकी गर्दी या ठिकाणी आपल्याला मुंबईकरांची बघायला मिळते। ही दोन्ही दृश्य आपण साम टीव्हीचे एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय, ज्यामध्ये अनेक ठिकाणी हातात भगवे ध्वज बघायला मिळत आहे। काही ठिकाणी महायुतीमधील सर्व पक्षांचे जे ध्वज आहेत ते हातात बघायला मिळत आहेत आणि घोषणाबाजी सुद्धा जोरदार केली जाते। जय श्रीरामचा नारा या ठिकाणी लावला जात असल्याचंही आपण पाहिलेलं आहे। मुंबईमध्ये मोदींचा भव्य असा रोड शो सुरू आहे। खरं तर सध्या भाजपचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचारासाठी हा रोड शो आता सुरू आहे। घाटकोपरच्या अशोक सिल्क मिल्क याजवळ आता मोदींनी रोड शोला सुरुवात केलेली आहे आणि घाटकोपर पूर्वमधील पार्श्वनाथ जैन मंदिराजवळ या रोड शोचा समारोप होणार आहे। साधारणतः 1 तास हा रोड शो घाटकोपरमध्ये चालणार आहे। घाटकोपर ते मुलुंड असा या रोड शोचा मार्ग जो आहे तो असणार आहे। ईशान्य मुंबईमधल्या वाहतुकीत देखील आज मोठे बदल करण्यात आलेले आहेत। मात्र हा रोड शो तर आपण पाहतोय, परंतु पंतप्रधान मोदींच्या रोड शो साठी घाटकोपरच का निवडण्यात आलं हा देखील एक मोठा प्रश्न आहे। कारण मुंबईमध्ये 7 पैकी 5 लोकसभा मतदारसंघांवरती याचा थेट परिणाम या रोड शोचा आपल्याला बघायला मिळणार आहे। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये याच भागामध्ये रोड शो घेण्याचे अनेक कारण आहेत। घाटकोपर हा साधारणपणे मध्यवर्ती मतदारसंघ आहे आणि पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा दुवा अशी ओळख घाटकोपरची आहे आणि त्यामुळे या ठिकाणी रोड शो करण्याचा फायदा संपूर्ण मुंबईमधील मतदारसंघांमध्ये महायुतीला होऊ शकतो आणि त्यामुळे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा रोड शो या ठिकाणी घेतलेला आहे। 5व्या टप्प्यामध्ये मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला रोड शो करताय। खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केलेला आहे। अनेक महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये त्यांनी आपल्या उमेदवारांसाठी सभा घेतलेल्या आहेत, प्रचार केलेला आहे आणि आज अखेर मुंबईमध्ये त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे। भव्य असा रोड शो या ठिकाणी काढलेला आहे। आपण बघितलं ढोल ताशांच्या गजरात हा संपूर्ण रोड शो या ठिकाणी निघालेला आहे। खरं तर घाटकोपर हे अतिशय महत्त्वाचं स्थान आहे, कारण या ठिकाणी गुजराती आणि मराठी बहुल भागातील मतदारांना प्रभावित करणं हा सुद्धा या रोड शो मागचा एक उद्देश आहे, अशी चर्चा रंगलेली आहे। तर आपण 2 कॅमेऱ्यांमधून साम टीव्हीच्या 2 महत्त्वाची ही दृश्य पाहतोय। एकीकडे आपण सर्व नागरिकांची गर्दी, मुंबईकर कशा पद्धतीने रस्त्यावर उतरलेले आहेत ते बघू शकतोय। तर या ठिकाणी नृत्य सुद्धा केलं जात असल्याचं आपण या दृश्यांमध्ये बघतोय। तर आपण दुसरी दृश्य साम टीव्हीचे एक्सक्लुसिव्ह दृश्य बघतोय, ज्यामध्ये आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो पाहतोय। तर या रोड शो मुळे मिहिर कोटेचा यांच्या उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघात मोठा परिणाम, मोठा प्रभाव मोदींचा बघायला मिळणार आहे। मुंबईमधले इतर 5 मतदारसंघ देखील या मतदारसंघासोबत जोडले गेलेले आहेत आणि पियुष गोयल लढत असलेलं उत्तर मुंबईमधील दहिसर रवींद्र वायकर यांचं उत्तर पश्चिम मुंबई, उज्ज्वल निकम यांचं उत्तर मध्य मुंबई यावर देखील याचा परिणाम पडणार आहे।